वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। मुंडक उपनिषद पहिलं मुंडक आणि खंड 2 याचा अभ्यास आपण करीत आहोत आणि याच्या आधीच्या सत्रामध्ये एकूण 3 पहिल्या मंत्रांचा अभ्यास आपण केला होता। शौनक नावाचा महाशाल महागृहस्थ यशस्वी संपन्न घरातला गृहस्थ याच्या मनामध्ये आपण एक उंच दर्जेदार जीवन जगावं आणि एका उंच उच्चतम विद्येचं आपल्याला ज्ञान व्हावं अशा प्रकारची एक प्रामाणिक जिज्ञासा मुमुक्षा निर्माण होते आणि या जिज्ञासेपोटी तो विधीपूर्वक अंगिरस ऋषींच्याकडे जाऊन त्यांना शरण जातो आणि शरण जाऊन प्रणिपात प्रणाम करून त्यांना प्रश्न विचारतो। असं कोणतं एक तत्व आहे की जे जाणल्यावर सगळं काही जणू जाणल्यासारखं होतं। अंगिरस ऋषी उत्तर द्यायला सुरुवात करतात, द्वे विद्ये वेदितव्ये। या संपूर्ण जगामध्ये संसारामध्ये एकूण 2 प्रकारच्या विद्या जाणण्यासारख्या आहेत, पराविद्या श्रेष्ठ विद्या, अपराविद्या कनिष्ठ विद्या। पहिल्या मुंडकाच्या पहिल्या खंडामध्ये मुख्यतः परा आणि अपरा विद्येची तोंडओळख आपल्याला करून देण्यात आली आणि आता दुसरा खंड सुरू होण्यापूर्वी आचार्य संगती भाष्य लिहितात, संबंध भाष्य लिहितात आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रास्ताविक करतात की परा आणि अपरा विद्येची तोंडओळख झाली, परंतु पराविद्येचा विषय असलेला मोक्ष आणि अपरा विद्येचा विषय असलेला संसार, या संसाराचं आणि मोक्षाचं स्वरूप विस्तृत स्वरूप अजून सांगितलं गेलं नाही। ते स्वरूप सांगितलं जावं अशा प्रकारची जिज्ञासा श्रोत्याच्या मनात निर्माण होऊ शकते। त्यामुळे अपराविद्येचा विषय असलेला संसार, पराविद्येचा विषय असलेला मोक्ष यांचं स्वरूप काय आहे, त्यांचा विवेक कसा करायचा, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता दुसऱ्या खंडाची सुरुवात होत आहे। प्रत्यक्ष पहिल्या मंत्राला सुरुवात होण्याच्या आधी आचार्य म्हणतात की अपराविद्येचा जो विषय आहे संसार, त्याचं स्वरूप थोडक्यामध्ये आचार्य समजावून सांगतात। प्रत्यक्ष मंत्र सुरू होण्याच्या आधी 3 लक्षणं त्यांनी सांगितली आहेत की हा संसार भेदरूप आहे, ज्याच्यामध्ये कर्ता, करण, कर्म, कर्मफल हे सगळं एकमेकांपासून वेगवेगळं आहे असं सामान्यतः मानलं जातं। एकमेवा द्वितीय तत्व हे सर्व सृष्टीमध्ये आहे हे कोट्यावधी बहुतांश लोकांना माहिती नाही, कळत नाही, तशी त्यांची प्रतीती नाही।
त्यांना ही सृष्टी भेदमय दिसते, भासते आणि तो भेद सत्य आहे असं गृहीत धरूनच त्यांचा दैनंदिन व्यवहार ते करतात. त्यामुळे संसार भेदमय आहे हा पहिला भाग. दुसरा, तो नदीसारखा प्रवाह रूपाने नित्य आहे. संसारामध्ये कुठलीही एक गोष्ट कायम टिकून राहत नाही. एक कृती, एक कर्म टिकून राहत नाही. एक पिढी टिकून राहत नाही. एक परंपरा टिकून राहत नाही. एक प्रकार येतो, एक व्यक्ती येते, ती काळाच्या पडद्याआड जाते आणि नवीन व्यक्ती येते. असा प्रवाह रूपाने हा संसार अखंड नित्य चालू आहे. इंग्लिशमध्ये खूप छान वाक्य आहे, त्याला म्हणतात नो बडी इज इनडिस्पेन्सेबल. जगामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नाही की जिच्या वाचून जगाचं काही अडलं आहे. आपले प्रसिद्ध कवी आहेत भा. तांबे, त्यांनी म्हटलंय की रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले. प्रत्यक्ष भगवान श्रीराम श्रीकृष्ण निघून गेले तरी जग जसं आहे, जग रहाटी आपण म्हणतो, ही चालूच राहिलेली आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या, युगानुयुग ही जगरहाटी चालू आहे. त्यामुळे आपल्या वाचून आपल्या घराचं, आपल्या छोट्याशा जगाचं किंवा या फार मोठ्या सृष्टीचं काही अडणार आहे असा भाव प्रामाणिक साधकांनी कधीही ठेवू नये. या जगात कुठलीही व्यक्ती अशी नाही की जिच्या वाचून या जगाचं अडणार आहे. मी पण त्याच्यापैकीच एक आहे. त्याच्यामुळे आपण जगामध्ये जी आपली भूमिका आहे ती प्रामाणिकपणे करावी, आपली कर्तव्य प्रामाणिकपणे करावी. परंतु एक दिवस जेव्हा टाटा बाय बाय म्हणण्याची वेळ येईल तेव्हा आनंदाने हे सगळं सोडून निघून जावं. अर्थात हा मंत्राचा विषय नाही, पण हे संपूर्ण जग, हा संपूर्ण संसार प्रवाह रूपाने नित्य आहे हा विषय आचार्य सांगतात. आणि तिसरी गोष्ट आचार्यांनी सांगितले की दुःखरूप असल्या कारणाने हा संसार सर्वथा त्याज्य आहे. अर्थ आपण बघितला होता की दुःखरूप म्हणजे या जगातली सगळी सुख ही दुःख मिश्रित असतात. आपल्याला ती तशी वाटली नाहीत, जाणवली नाहीत तरी ती दुःख मिश्रित असतात. त्याचं स्वरूप आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. आणि सर्वथा त्याज्य म्हणजे आपल्यासारख्या प्रापंचिकांना त्याचा त्याग करणं खरं शक्य नाही, परंतु तो वैचारिक त्याग आहे. वस्तुत्याग, संगत्याग पैकी हा मुख्यतः संगत्याग आहे. प्रत्यक्ष वस्तूला सोडून द्यायचं नाही, परंतु ती आहे म्हणून मी आहे हा भाव फक्त मनातला काढून टाकायचा. त्याच्यावरती जे आपण अवलंबून आहोत व्यक्ती वस्तूवरती, ते अवलंबून राहणं सोडून द्यायचं, त्याला म्हणतात संगत्याग. आणि आचार्यांनी सांगितलं की हा संसार भेदरूप आहे, प्रवाह रूपाने नित्य आहे, त्याज्य आहे. ही संसाराची लक्षणं त्यांनी थोडक्यात सांगितली. आणि पुढे म्हणतात की मुंडक उपनिषदाच्या या दुसऱ्या खंडामध्ये जे येणारे मंत्र आहेत, त्या येणाऱ्या मंत्रांमध्ये सुरुवातीचे 7-8 मंत्रांमध्ये अपराविद्य आणि अपराविद्येमध्ये मुख्यतः ज्या कर्मांचं वर्णन केलं गेलेलं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये कर्म शब्दाचा अर्थ होतो यज्ञ कर्म. सो येणाऱ्या पहिल्या सुरुवातीच्या मंत्रांमध्ये अपराविद्येचा विषय असलेला संसार, त्याच्यासाठी आवश्यक असणारे कर्म, यज्ञ, वैदिक कर्म यांचं वर्णन येणार आहे. आणि आधी अपराविद्येचं वर्णन का केलं त्याचंही कारण आचार्य सांगतात की तद दर्शनेही तद निर्वेद उपपत्तेः. निर्वेद म्हणजे एक प्रकारचा विराग किंवा विरक्ती. या संपूर्ण संसाराबद्दल आपल्या मनात काही विरक्ती नसते. एवढं सगळं वर्णन आपण ऐकतो तरी आपण संसारामध्ये अडकलेलेच असतो, गुंतलेलेच असतो. मोहपाश म्हणतो आपण किंवा मायापाश म्हणतो. असे अनेक व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, 50 ठिकाणी आपला जीव गुंतलेला असतो. एवढं सगळं ऐकूनही तो काही जीव आपल्याला सोडवता येत नाही. तो सोडवता यावा म्हणून या संसाराच्या वास्तविक स्वरूपाचं दर्शन होणं आवश्यक आहे. बघा, एखाद्या व्यक्तीला सांगितलं की अरे तू साखर खाऊ नको, तो म्हणेल का खाऊ नको, खाल्ल्याने काय बिघडतं. मग त्याला जर व्यवस्थित कारण समजावून सांगितलं की फार जास्त साखर खाल्ली तर काय तुला डायबिटीस होईल, अमुक अमुक रोग होतील वगैरे, तुझी तब्येत खराब होईल, त्याची कारण मीमांसा सांगितली तर तो थोडीफार साखर सोडून देण्याची शक्यता आहे. पण साखर खाल्ल्यामुळे आपल्याला हानी होते हे जर त्याला आयुष्यभर कधी कळलंच नाही तर तो साखर कशाला सोडेल. अगदी तसंच या संसारात राहून कुठल्या प्रकारची हानी होणं शक्य आहे, का हा संसार त्याज्य आहे, अशा प्रकारची कारण मीमांसा सांगण्यासाठी सुरुवातीला या दुसऱ्या खंडामध्ये पहिले जे काही मंत्र आहेत ते कर्मपर आहेत. वैदिक कर्म, यज्ञाचा विस्तार, यज्ञाचा विचार आपल्यासमोर मांडणारे आहेत. त्यामुळे आचार्य म्हणतात की आधी अपराविद्येचं स्वरूप ऐका. ते ऐकल्यावर तुमच्या मनात त्याच्याबद्दल विराग निर्माण होण्याची शक्यता आहे. एवढी सगळी पार्श्वभूमी मांडून
पहिल्या मुंडकातील दुसऱ्या खंडातल्या पहिल्या मंत्राला प्रारंभ होतो. पहिल्या मंत्रामध्ये तद एतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो, या मंत्रामध्ये मुख्यतः कर्माचा पुरस्कार केलेला आहे. कोणासाठी पुरस्कार केला तर बहुतांश सामान्य लोक जे 3 ग्रंथींमध्ये बांधले गेलेले आहेत. मी देह आहे, जग सत्य आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे असं सामान्यतः सगळ्यांना वाटतं. अगदी भले भले लोक जे बुद्धिमान जगामध्ये म्हणवले जातात ते देखील या 3 ग्रंथींनी बांधलेले आहेत. आणि असं हे जे आपलं रोजचं जीवन आहे, ऑफिसला जा, काहीतरी नोकरी करा, पैसे कमवा, किंवा जो कुठला आपला व्यवसाय असेल तो करा, समाजकार्य करा, हे जगरहाटी सोडून याच्या पलीकडे याच्यापेक्षा वेगळं एखादं उंच दर्जेदार जीवन आहे, शाश्वत कायम टिकणारं एखादं ज्ञान आहे, असा विचार बहुतांश सामान्य लोकांच्या मनामध्ये येत नाही. असे जे सामान्य लोक आहे, ज्यांना हे जग सत्य वाटतं, देह खरा वाटतो, भोग सत्य वाटतात, त्यांच्यासाठी या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की ही सगळी कर्म, पूर्वीच्या काळी कर्म म्हणजे, वैदिक काळातली कर्म म्हणजे यज्ञ. यज्ञ कशासाठी करायचे तर आपल्या मनातल्या ज्या काही सगळ्या भोगांच्या इच्छा आहेत त्या भोगेच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आणि विधी, याज्ञिक विधी सांगितलेले होते. ही सगळी यज्ञकर्म खरी आहेत, हे सगळे धार्मिक विधी खरे आहेत. तू त्यांना अगदी नेटाने प्रामाणिकपणे कर. हे कर्म यज्ञ करून त्याच्यातूनच तुझं सुकृत उदयाला येईल, तुला पुण्यप्राप्ती होईल, तुला हवे ते भोग मिळतील, म्हणून तू कर्म कर. अशा प्रकारचा संदेश पहिल्या मंत्रामध्ये दिलेला आहे. आजच्या काळात आपण यज्ञकर्म करत नाही. आजच्या काळात पूजा, व्रत, उपासना वगैरे इत्यादी तीर्थयात्रा सारख्या गोष्टी आहेत. यज्ञकर्म रिप्लेस झालेली आहेत, परंतु त्याच्या मागची जी भावना आहे, मूळ भावना तीच आहे की आपल्याला काहीतरी भोग हवा, आपल्याला काहीतरी संकटाची निवृत्ती हवी, म्हणून आपण देवाकडे जातो, काहीतरी त्याला अर्पण करतो आणि त्याच्या बदल्यात देवानी मला काहीतरी द्यावं, माझं रक्षण करावं, माझी उन्नती प्रगती करावी, अशी आपली अपेक्षा असते. ही अपेक्षा करण्यात काही चूक नाही. बहुतांश सामान्य लोक हाच विचार करतात आणि त्या सामान्य लोकांसाठीच हे सांगणं चालू आहे की तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण तुला करायच्या आहेत ना, मग तू भगवंताकडे जा आणि त्याला काहीतरी अर्पण कर. आमचे सद्गुरू आहेत परमपूज्य डॉक्टर काका, त्यांनी एक सुंदर ओवी लिहिली की जव हवे नको आहे, दृश्य मनी भरुनी राहे. जोपर्यंत तुला काहीतरी हवं नको वाटतं, दृश्य मनी भरुनी राहे, जोपर्यंत हे सगळं दृश्य विश्व तुला खरं वाटतं, तव फूल देवासी वाहे, तोपर्यंत तू देवाच्या मंदिरात जा आणि तोपर्यंत तू भगवंताला फूल अर्पण कर. कसं अर्पण कर तर प्रेम भावे, म्हणजे अत्यंत प्रेमाने देवाची पूजा कर, देवाची उपासना कर. का बरं? देवाला त्याची गरज आहे म्हणून ती पूजा उपासना कर असं नाही, तर ती करण्याच्या माध्यमातून, ती केल्यामुळे तुला तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, तुला हवे ते भोग मिळतील. परंतु ते करताना देवाला अर्पण केल्यामुळे तुझं स्वतःचं देह तादात्म्य थोडं कमी होईल, भगवंताचं अनुसंधान वाढेल. बरीच मोठी कारणमीमांसा त्याच्या मागे आहे. तुला स्वतःला गोड खायला आवडतं ना? मला गोड खायला खूप आवडतं. मग आधी देवाला नैवेद्य दाखव, मग तू गोड खा. मला छान छान सुंदर साड्या नेसायला आवडतात. आधी भगवंताला तू जरीचं वस्त्र कर, नंतर तू स्वतः साडी नेस. मला दागिने खूप आवडतात. मग आधी देवाला दागिने कर. तुला जे काही पैसे मिळाले त्याच्यात आधी देवाला दागिने कर. उरलेल्या पैशात तू काय सोनं मोती हिरे घ्यायचे ते तू नंतर घे आणि नंतर तू ते घाल. फुलांच्या माळा आधी देवाला अर्पण कर, नंतर तू त्या फुलांचा भोग घे. जोपर्यंत हे सगळं सत्य वाटतं, जोपर्यंत हे भोग मला स्वतःला हवेसे वाटतात, तोपर्यंत आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलंय की हे सगळे भोग आधी देवाला अर्पण करा आणि नंतर तुम्ही स्वतः ते उपभोग करा. ही आपल्या संस्कृतीची एक रीत आहे बघा. आणि साधारण याच थीमवरती हे सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्य, सामान्य मनुष्य हा कर्माचा आणि उपासनेचा अधिकारी असतो, जोपर्यंत त्याच्या मनामध्ये सकामता आहे, कुठले तरी भोग भोगण्याची इच्छा आहे. मग ही कर्म, व्रत, विधी, तीर्थयात्रा आपण जेव्हा करतो तेव्हा ते मनमानी करू नये, काही विशिष्ट नियमांचं पालन करून करावं असा संकेत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की वैदिक काळी कर्म करताना, यज्ञ करताना
त्या पूर्णपणे अग्नी प्रदीप्त झाला की त्या ज्वालांच्या मध्यभागी आहुती घालावा असा एक संकेत होता. आणि यज्ञकर्म करताना बाकीचे जे काही विधी आहेत, उदाहरणार्थ अतिथीचा सत्कार करणं, योग्य वेळी समिधा अर्पण करणं, वैश्वदेवसारखे विधी घरामध्ये होणं, दर्श पौर्णमास यज्ञ करणं, चातुर्मास्य, आग्रयण इत्यादी बरीच विधी करून त्याच्यानंतर अग्निहोत्र करावं, अग्नीची उपासना करावी असा पूर्वीच्या काळी संकेत होता. आजकाल आपण यातले कुठलेही विधी करत नाही, यज्ञ करत नाही. परंतु आज आपण जी काही व्रतवैकल्य करतो, जे काही देवाचे सण उत्सव करतो, ते शक्य तेवढे विधीपूर्वक करावेत. शक्य तेवढे ज्या काही आपल्याला सांगितलेल्या सूचना आहेत त्या व्रतासंबंधी, विधीसंबंधी, शक्य तेवढं त्याचं पालन करून ते विधी करावेत असा एक साधारण अर्थ या पहिल्या 3 मंत्रांमधून निघतो. आणि आता हा जो अग्निहोत्राचा विषय आहे, काय विषय चालू आहे बघा. अंगिरस ऋषी शौनक राजाला समजावून सांगतायत की ही जी अपराविद्या आहे तिचा विषय आहे संसार. तो संसार जर आपल्याला अर्थपूर्ण, संसारामध्ये आपल्याला भरपूर भोग हवे असतील, तो समृद्ध व्हावा असं वाटत असेल आणि हेच बहुतांश लोकांना वाटतं, तर मग समृद्ध संसार होण्यासाठी तू अग्निहोत्र कर, यज्ञ कर. कशा प्रकारे कर तर त्याचे काही नियम फॉलो कर. तोच अग्निहोत्राचा विषय आता 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये पुढे सुरू आहे. 4थ्या मंत्रामध्ये अंगिरस ऋषी म्हणतात, काली करालीच मनोजवाच सुलोहिता याच सुधूम्र वर्णा स्फुलिंगिनी विश्वरुचीच देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथा कालंच आहुतयो हि आददायन तन्नयन्ति एताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिः एकः अधिवासः. अर्थ आहे, काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी आणि देवी विश्वरुची या अग्नीच्या 7 लवलवणाऱ्या जिभा आहेत. जो अग्निहोत्री धडाडणाऱ्या अग्नीच्या ज्वालांमध्ये म्हणजे जिभांमध्ये योग्य काळी योग्य आहुती देत यज्ञकर्म करतो, त्याला या ज्वाला सूर्यकिरण होऊन त्यांचेवर आरूढ करून स्वर्गामध्ये नेतात. तेथे देवांचा राजा इंद्र आपल्या महिम्याने राहतो. असा या दोन्ही मंत्रांचा साधारण अर्थ आहे. 4थ्या मंत्रामध्ये अग्निहोत्र करताना इंधन किंवा समिधा टाकल्यावर ज्या ज्वाला प्रदीप्त होतात, त्या अग्नीच्या 7 प्रदीप्त ज्वालांना जणू जिभांची उपमा दिलेली आहे. या अग्नीच्या 7 जिव्हा आहेत असं म्हटलं आहे. प्रत्येकीचं एक नाव सांगितलं आहे. प्रत्येक नावाचा एक अर्थ आहे. काली म्हणजे काळ्या रंगाची, कराली अति उग्र किंवा भडकणारी, मनोजवा म्हणजे मनाप्रमाणे अत्यंत चंचल, सुलोहिता सुंदर आकर्षक लाल रंगाची, सुधूम्रवर्णा म्हणजे सुंदर धुराच्या रंगाची, स्फुलिंगिनी ठिणग्या असलेली, विश्वरुची देवी म्हणजे सर्व बाजूंनी प्रकाशित, अतिशय दैदिप्यमान किंवा संपूर्ण विश्वाला रुची देणारी अशी विश्वरुची देवी. अशा प्रकारच्या 7 जिव्हा ज्वाला त्या अग्नीमध्ये असतात. कुठल्या अग्नीमध्ये? जो पूर्णपणे पेटलेला आहे, प्रदीप्त आहे, अशा अग्नीमध्ये या 7 प्रकारच्या जिव्हा आहेत असं म्हटलेलं आहे. 4थ्या मंत्रामध्ये फक्त जिव्हांची नावं दिलेली आहे आणि संकेत तोच आहे की जो अग्नी मंद आहे, अर्धवट प्रदीप्त झालेला आहे, अर्धवट काही ज्वाला जळतायत, काही विझलेल्या आहेत, अशा प्रकारच्या अग्नीमध्ये समिधा टाकावा हा संकेत नाही, तर संपूर्णपणे प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये या समिधा टाकाव्यात असा एक संकेत आहे. बघा, पूर्वीच्या काळी हे वैदिक कर्म होते, यज्ञ होते आणि हे यज्ञ करताना फार काटेकोर नियम पाळण्याची आवश्यकता होती. आपण वैदिक जो काळ होता त्याचा संदर्भ थोडा मागे ठेवू. आपण आजच्या काळाप्रमाणे विचार करू की आज जे धार्मिक विधी आपण करतो, पूजा, उपासना, व्रत इत्यादी करतो. हरताळिकेचं व्रत आता येत आहे. श्रावणामध्ये आपल्याकडे बऱ्याच भगिनी जीवती पूजा करतात, जीवतीचं व्रत करतात. कशासाठी करतात? तर आपल्या मुलाला चांगलं स्वास्थ्य मिळावं, त्याचं भरभराट व्हावी, त्याची प्रगती व्हावी म्हणून एक व्रत आहे. पतीसाठी व्रत आहे, कुटुंबासाठी व्रत आहे, तब्येत चांगली राहावी म्हणून वेगवेगळी व्रतं आहेत. संकट आलं एखादं मोठं तर त्याच्या निवृत्तीसाठी व्रत आहे.
या प्रत्येक व्रताचा एक विशिष्ट विधी आहे. आजच्या काळामध्ये आपण प्रयत्न करतो की त्या त्या विधीप्रमाणे ते व्रत केलं जावं, परंतु समर्थांनी एक सुंदर वचन आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये लिहून ठेवले. यथा सांगते कर्म काही घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केला तरी अहो मला एवढ्या सगळ्या पत्री हव्या होत्या पण ही पत्रीच मिळाली नाही. फूल मिळालं पण ती फुलं सगळी यावेळेस कोमेजलेलीच निघाली. अजून काय नैवेद्य करायला मी केले तर काहीतरी एक गोष्ट बिघडली किंवा पाहिजे तसा मनासारखा तो नैवेद्य झाला नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये घरामध्ये बऱ्याच सगळ्या घरांमध्ये फार मोठ्या प्रमाणात सोवळं ओवळं पाळलं जायचं. त्याच्यामध्ये बरेच नियम होते की ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे, कुलाचार कुळधर्म आहे घरामध्ये, त्या दिवशी सकाळी उठायचं, सूर्योदयाच्या आधी आंघोळ करायची, आंघोळ करून मग पाणी भरायचं, ते त्या स्वयंपाकाला वापरायचं, असे सगळे नियम होते. आजकालच्या काळात अशी परिस्थिती आहे की 8-15 दिवसातून एकदा बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेशनचं पाणी येतं. एकदा पाणी आलं की ते 8-15 दिवसांसाठी भरून ठेवावं लागतं आणि मग तेच शिळं पाणी आपल्याला आपल्या कुलाचारासाठी किंवा मोठ्या सणवाराच्या स्वयंपाकासाठी वापरावं लागतं. आता खरं हा विधी शास्त्रांनी मंजूर केलेला नाही, मान्य केलेला नाही, पण आजचा काळच असा आहे की अशी तडजोड आपल्याला करावी लागते. बऱ्याच ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये लोकांची स्वतःची घरं नाही, अपार्टमेंटमध्ये राहतात. स्वतःच्या घरासारख्या सोयी अपार्टमेंटमध्ये नसतात. त्यामुळे विधी एखादा शास्त्रोक्त करण्यासाठी जी सामग्री पाहिजे ती सामग्री, ती परिस्थिती आता राहिली नाही. हा एक भाग. आणि तो यथाविधी करण्याची जी मानसिकता आहे ती मानसिकता देखील लोकांमध्ये राहिलेली नाही. हा कलियुगाचा महिमा आहे, कलियुगाचा प्रभाव आहे. हे चांगलं आहे का हे वाईट आहे? हे चांगलंही नाही, हे वाईटही नाही. हा काळ असा आहे. आमचे डॉक्टर काका म्हणतात की हे वास्तव आहे. वास्तव कधी चांगलंही नसतं, वास्तव वाईटही नसतं. समाजाचं अभिसरण एका विशिष्ट दिशेने चालू आहे. त्याच्यापैकी आजचा जो काळ आहे त्याच्यामध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की लोक आपापल्या परीने शास्त्रोक्त विधी व्रत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु यथा सांगते कर्म काही घडेना, तेवढं काटेकोरपणे ते केल्या जात नाही. मग कलियुगामध्ये कर्म कसं करावं त्याचा एक सुंदर अल्टरनेटिव्ह आपल्याला शास्त्राने देऊन ठेवलेला आहे. आणि तो अल्टरनेटिव्ह म्हणजे नामे स्नान संध्या, केले क्रियाकर्म त्याचा भवश्रम निवारिला. नामे स्नान नामे संध्या. पूर्वीच्या काळी म्हणजे इनफॅक्ट आजच्या काळी सुद्धा स्नान करणं म्हणजे नुसतं डोक्यावरून पाणी घेणं त्याला स्नान म्हणत नाहीत, तर स्नान करताना काही मंत्र म्हणणं अपेक्षित होतं. हे मंत्र कोणते आहेत स्नानाचे हे आज आपल्याला माहिती देखील नाही. संध्यावंदन करावं, त्रिकाल संध्या करावी असा आपल्याकडे संकेत आहे. त्रिकाल संध्या सोडा, एक वेळेस देखील संध्या बहुतांश घरांमध्ये केली जात नाही. केली तरी ती यथाशास्त्र यथाविधी केली जात नाही. म्हणताना त्या मंत्रांचे उच्चार चुकतात. घाईघाईत संध्या उरकून टाकली जाते. मग अशा वेळेस तुकाराम महाराजांना हा काळ बदलणारे माहिती होतं. त्यांनी म्हटलं की नामे स्नान, मंत्र माहिती नाही ना, मग स्नान म्हणताना नामस्मरण करा. पूजेला बसले, मंत्र माहिती नाही, नामस्मरण करा. एखादा कुठला तरी विधी चालू आहे, मंत्र माहिती नाही, नामस्मरण करा. संध्यावंदनासाठी वेळ नाही, मग जो काय 5 मिनिट संध्यावंदन करायचं, संध्यावंदनाचा विधी माहिती नसेल तर 5 मिनिट बसून नामस्मरण करा. बरं, नामस्मरण देखील कसं करायचं त्याचे देखील काही नियम आहेत. पण एकदा जर नामस्मरणाचं शास्त्र व्यवस्थित समजावून घेतलं, इनफॅक्ट आपल्याकडे असं म्हटलंय की तुम्हाला समजो न समजो, कळो न कळो, नाम घेत राहा, तुमचं कल्याण होईल. एका हद्दीपर्यंत हे विधान अगदी बरोबर आहे. परंतु नामस्मरणाचं जे काही सायन्स आहे, जे काही विज्ञान आहे, नामधारक कोण, ज्याचं आपण नाम घेतो त्या नामीचं स्वरूप काय आहे, नाम घेताना कशा प्रकारे ते घेतलं जावं, कुठल्या प्रकारची पथ्य आपण सांभाळावीत, या सगळ्या गोष्टी समजून जाणून बुजून जर नाम घेतलं तर त्याचा फार मोठा प्रभाव होतो, फार मोठा परिणाम होतो. हा सगळा आपल्या वर्तमान मंत्राचा विषय नाही, परंतु वर्तमान मंत्रामध्ये जे सांगितलं आहे की काटेकोरपणे विधी करून यज्ञ करावेत. आपण आजच्या काळामध्ये काय करता येईल हा विचार करतोय की आजच्या काळामध्ये देखील आपल्याला काटेकोरपणे व्रतवैकल्य करणं शक्य नाही. मग निदान काहीच करायचं नाही, सगळा धरबंद सोडून राहिल्यासारखं वागायचं असं न करता निदान त्या वेळात, तेवढ्या काळापुरतं
का होईना, परंतु आपण नामस्मरण करावं, भगवंताच्या अनुसंधानात राहावं. हा आपल्याला संतांनी आणि शास्त्रांनी सांगितलेला अगदी यथोचित मार्ग आहे, जो कलियुगामध्ये आपल्या आजच्या जीवनासाठी अतिशय उपयोगी आहे. 4थ्या मंत्रामध्ये सगळ्या ज्वालांचं नाव सांगितलं आणि 5व्या मंत्रामध्ये पुढे सांगितलं की एतेषु यश्चरते भ्राजमानेषु. अशा प्रकारे जो अग्निहोत्र करतो, भ्राजमानेषु म्हणजे जो अग्निहोत्री, जो यजमान, धडाडणाऱ्या दैदिप्यमान अग्नींच्या ज्वालांमध्ये, त्या अग्निशिखांमध्ये जो अग्निहोत्र करतो, यथाकालंच आहुतयो हि आददायन. यथाकालम म्हणजे योग्य काळी, योग्य आहुती देत जो यज्ञ करतो, तन नयंती एताह सूर्यस्य रश्मयो. त्या यजमानाला या ज्वाला सूर्यकिरण होऊन त्यांच्यावर आरूढ करून त्या यजमानाला स्वर्गामध्ये नेतात. कधी नेतात? तर यज्ञ करणाऱ्या त्या यजमानाचं प्रारब्ध जेव्हा समाप्त होतं, त्याच्या मरणकाली, मृत्यूकाली जेवढी काही त्यांनी पुण्यकर्म केली आहेत, जे अग्निहोत्र यथाविधी यथाशास्त्र केलं आहे, त्याचा परिणाम म्हणून त्याच्या मृत्यू पश्चात या ज्वाला सूर्यकिरण बनून त्याला स्वर्गामध्ये, इंद्रलोकामध्ये घेऊन जातात. अग्निहोत्र हा स्वर्गाच्या प्राप्तीचा रामबाण उपाय आहे, अमोघ उपाय आहे. अशा प्रकारची इथे एक मांडणी केलेली आहे. आजकालच्या काळामध्ये आपल्याला कोणाला स्वर्गावरती आपला विश्वास नाही. स्वर्गामधले भोग मृत्यूच्या नंतर मिळणार, कोणी बघितलेत ते. एकतर नवीन काळामध्ये, विज्ञान युगामध्ये बहुतांश लोकांना ही कल्पना माहिती नाही. माहिती असली तरी ती पटत नाही आणि स्वर्गप्राप्तीसाठी आजकाल कोणी धडपड करत नाही. यज्ञकर्म, अग्निहोत्र वगैरे कोणी करत नाही. परंतु त्याच्या मागचं जे अंडरलाईंग स्पिरिट आहे ते आपण समजावून घेऊया की पूर्वीच्या काळी स्वर्गातले चांगले भोग तुम्हाला हवे असतील तर अग्निहोत्र करा. अग्निहोत्र करण्यासाठी एक विशिष्ट शिस्तबद्ध, नियमबद्ध जीवन जगा. अग्निहोत्र करणाऱ्या यजमानाला फार काटेकोर नियमांचं पालन करावं लागत असे. तसं आजच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सुख जर हवं असेल, भोग भोगायचे असतील, तर त्याच्यासाठी कर्म करा. ते कर्म चांगल्या शास्त्रोक्त पद्धतीने करा. ते तुमचं व्यावसायिक कर्म असो, धार्मिक कर्म असो, कौटुंबिक कर्म असो, सामाजिक कर्म असो, ते योग्य पद्धतीने करा. तुमचं स्वतःचं जीवन शिस्तबद्ध असू द्या. कष्ट करा, मेहनत करा आणि त्याच्या बदल्यात जे काही भोग तुमच्या वाट्याला येतील ते तुम्ही अवश्य भोगा. आजकाल असं आहे की कष्ट न करणाऱ्या लोकांच्या सुद्धा वाट्याला खूप सगळे सुख आणि भोग येतात, आपण बघतो. तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आपण सामान्य प्रामाणिक पापभिरू माणसांच्या दृष्टीने हा विचार करू की हे प्रामाणिक लोक जेवढं व्यवस्थित चांगलं जीवन जगतील तेवढे व्यवस्थित भोग त्यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. गॅरंटी नाही, त्यातल्या त्यात शक्यता आहे असं आपण म्हणूया. कष्टाशिवाय जे भोग वाट्याला येतात ते भोग सुकृत म्हणजे चांगले भोग नसतात. ते वाईट भोग आहे. दुराचारी लोकांचा तो सगळा मार्ग आहे, आपल्यासारख्या लोकांचा तो मार्ग नाही. कष्ट करून यथाशास्त्र जे काही भोग आपल्या वाट्याला येतील ते तुम्ही भोगा. तो सामान्य लोकांच्यासाठी स्वर्गप्राप्तीचा म्हणजे चांगले भोग भोगण्याचा एक रामबाण उपाय आहे, अमोघ उपाय आहे. असा साधारण सगळा विषय 4थ्या आणि 5व्या मंत्रामध्ये येतो. आणि पुढे 6व्या मंत्रामध्ये हाच जो अग्निहोत्राचा विषय आहे तो कंटिन्यू होतो. बघा, मंत्र क्रमांक 1 ते 6 याच्यामध्ये मुख्यतः अग्निहोत्र, कर्म, वैदिक कर्म, यज्ञाची आवश्यकता सांगितलेली आहे. आणि 7व्या मंत्रापासून पुढे तोच यज्ञ, तेच अग्निहोत्र कसं मर्यादित आहे, कसं निकृष्ट आहे, कसं कनिष्ठ आहे, हा विषय 7व्या मंत्रापासून पुढे सांगितला जातो. आधी आपण मंत्र वाचू, 6वे 7वे मंत्र, आणि मग त्याचा विचार करूया. 6व्या मंत्रामध्ये म्हटलं आहे की एहि एहि इति तम आहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिः यजमानं वहन्ति प्रियां वाचं अभिवदन्त्य अर्चयन्त्य एषवः पुण्य सुकृतो ब्रह्मलोकः. प्लवाहि एते अदृढा यज्ञरूपा 18 उक्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयः यः अभिनंदन्ति मूढा जरा मृत्युंते पुनरेवापि यन्ति. मंत्रांचा अर्थ आहे, त्या आहुतींच्या तेजस्वी ज्वाला यजमानाला त्याच्या मृत्यूनंतर या या असे स्वागत करीत, गोडवाणीने त्याच्याशी बोलत, वारंवार त्याचा सत्कार करीत, तुझ्या पुण्याईनेच तुला हा लाभ झाला आहे असे म्हणत स्वर्गरूप ब्रह्मलोकी नेतात.
कनिष्ठ कर्म सांगितलेल्या या 18 यज्ञरूप नौका बुडणाऱ्या आहेत, पण मूढांना त्याच कल्याणकारक वाटतात. त्यामुळे ते जन्ममरणरूप चक्रामध्ये अडकून पडतात. असा सगळा भाग या 2 मंत्रांमध्ये सांगितलाय. 6व्या मंत्रापर्यंत अग्निहोत्राचा कर्माचा पुरस्कार केला आहे आणि 7व्या मंत्रापासून त्याचं कनिष्ठत्व सांगायला सुरुवात केलेली आहे. आधी 6व्या मंत्राचा आपण विचार करू की अग्निहोत्र जर पूर्वीच्या काळी व्यवस्थित यथाविधी झालं तर आहुतींच्या त्या तेजस्वी ज्वाला यजमानाला त्याच्या मृत्यूनंतर या या असं स्वागत करतात आणि सूर्यांच्या किरणांच्या द्वारे त्याला घेऊन जातात. कुठे घेऊन जातात? तर त्या ब्रह्मलोकी घेऊन जातात. या मंत्रामध्ये ब्रह्मलोक शब्दाचा अर्थ स्वर्गलोक असा आहे, कारण की सगळा विषय हा ओव्हरऑल स्वर्गाचा चालू आहे. आणि त्या अग्नीच्या ज्वाळा त्याच्याशी गोड बोलत बोलत त्याला जणू एस्कॉर्ट करतात. आपल्याकडे बघा, आपण हे सगळा अग्निहोत्राचा विषय चालू आहे पूर्वीच्या काळचा. वैदिक काळामध्ये हे सगळं व्यवस्थित केलं तर तू किती पुण्यकर्म केलं, तू किती छान कर्म केलं, तुझ्या त्या चांगल्या कर्मामुळेच तुला आता स्वर्गांचे भोग मिळणार आहेत, अशी गोड प्रिय वाणी बोलत अत्यंत आकर्षक पद्धतीने त्यांच्याशी गप्पा मारत त्या ज्वाला सूर्यांचे किरण बनून त्याला स्वर्गलोकी घेऊन जातात. असा या 6व्या मंत्राचा अर्थ आहे. वैदिक काळाच्या दृष्टीने आपण हा अर्थ बघितला. आपण आजच्या दृष्टीने थोडासा विचार करूया की आज जे आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो व्यक्ती मेहनत करतो, मेहनत करून पैसे कमावतो आणि त्या पैशाच्या बदल्यात जेव्हा भोग भोगायला जातो त्याला देखील या या म्हणणारे खूप लोक आज या जगामध्ये आहेत. बघा, छोटीशी गोष्ट आहे की पूर्वीच्या काळी, इनफॅक्ट आत्तासुद्धा 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास आपण करतो. वंदे भारत नावाची नुकतीच नवीन ट्रेन आहे जिचं उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन नाही, त्याचं आत्ता मॉडेल अनव्हील केलं. वंदे भारत नावाच्या ट्रेन्स आहेत की ज्या नॉर्मल रेग्युलर ट्रेनपेक्षा जास्त त्याच्यामध्ये फॅसिलिटीज आहेत, जास्त सुखसुविधा आहेत, त्याचं तिकीट देखील जास्त आहे. विमानामध्ये प्रवास करतो तेव्हा त्याच्यामध्ये इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास, फर्स्ट क्लास हे वेगवेगळे क्लास असतात. ज्याच्याकडे जेवढे जास्त पैसे आहेत त्याला त्या वेगळ्या वरच्या क्लासमध्ये बसता येतं आणि त्याचं तेवढं जास्त चांगलं स्वागत केलं जातं. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की आम्ही एका क्रूजवर गेलो होतो, जहाजावर. त्या जहाजावरती गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे तिथे केबिन्स असतात. इंटेरियर केबिन म्हणजे अगदी आतलं केबिन की ज्याला कुठलाही व्ह्यू नाही, छोटीशी खोली असते, बंद खोली असते चारी बाजूंनी. त्याच्यानंतर जरा जास्त पैसे दिले तर आपल्याला ओशन व्ह्यू असणारं केबिन मिळतं की ज्याच्यामध्ये आपली छोटीशी खिडकी असते आणि त्या खिडकीतून समुद्र बघता येतो. त्याच्यापेक्षा अजून जास्त पैसे असतील तर आपल्याला बाल्कनीवाली खोली मिळते की बाल्कनीमध्ये जाऊन मग आपल्याला समुद्राचं दर्शन घेता येतं. आणि अजून जास्त पैसे असेल तर फार मोठा VIP सूट आपल्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये जेवढे जास्त पैसे तेवढं जास्त आपलं चांगलं स्वागत, तेवढे आपले जास्त लाड केले जातात, तेवढ्या आपल्याला जास्त फॅसिलिटीज दिल्या जातात. क्रूजवरती गेल्यावर, विमानात गेल्यावर, मोठ्या एखाद्या रिसॉर्टमध्ये गेल्यावर जो जेवढा प्रीमियम कस्टमर असेल तेवढं त्याला या तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे राहा, आमच्या या सगळ्या फॅसिलिटीजचा तुम्ही उपभोग घ्या, अशा प्रकारे त्याचं स्वागत केलं जातं. आणि इथे सांगितलेलं आहे की 6व्या मंत्रामध्ये फक्त एवढंच वर्णन केलेलं आहे की तुमचं पुण्यकर्म जेवढं जास्त तेवढे जास्त चांगले भोग तुम्हाला मिळतात स्वर्गामध्ये. आणि आज देखील तेच आहे की जेवढं कर्म चांगलं, जेवढा पैसा, जेवढं सुकृत, आजच्या भाषेमध्ये बोलूया, तेवढे अधिक चांगले भोग आपल्या वाटायला येतात. हा सगळा साधारण 6व्या मंत्राचा मथितार्थ आहे. परंतु चांगले भोग मिळाले म्हणून हे अग्निहोत्र जे सकाम कर्म म्हटलं जातं, काहीतरी कामना ठेवून केलेलं कर्म, हे आयुष्यभर एखादी व्यक्ती करत राहिली, किती छान आहे हो, आम्हाला आता स्वर्गामध्ये जायला मिळतं. पूर्वीच्या काळी बघा, या स्वर्गाचं फार मोठं आकर्षण होतं, फार मोठं फॅसिनेशन लोकांना होतं. का बरं हे स्वर्गाचं फॅसिनेशन? की उत्तमोत्तम भोग त्या स्वर्गामध्ये आहेत अशी मान्यता होती. स्वर्गामध्ये गेलेला माणूस म्हातारा होत नाही, त्याचे केस पांढरे होत नाहीत, त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत नाहीत, त्याला नोकरीमध्ये कधी प्रॉब्लेम येत नाही, नोकरीमधून मला काढून टाकतील, ले ऑफ करतील अशा प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये नसते. घरामध्ये आज आपल्या 50 गोष्टी, आज काय लाईट गेला, उद्या काय घरामध्ये पाणी गळतंय, परवा काय दार तुटलं, असे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्या घरामध्ये येतात.
स्वर्गामधल्या घरामध्ये असं एकही समस्या नसते. त्यांच्याकडचे सगळे नोकर वेळेवर येतात, व्यवस्थित काम करतात. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नाही, पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, गर्दीचा प्रॉब्लेम नाही, मोठ्या मोठ्या लाईनीमध्ये उभं राहा हा देखील प्रॉब्लेम नाही. सगळं छान सुंदर जीवन आहे. पाहिजे ते खायला मिळतं, पाहिजे ते प्यायला मिळतं, पाहिजे तेव्हा झोपा. असं अतिशय सुंदर आयुष्य स्वर्गामध्ये असतं. अशा प्रकारचं एक प्रलोभन लोकांच्या समोर होतं. ते भोग हवे हवेसे वाटायचे म्हणून लोक अग्निहोत्र करायचे. पण ते भोग हवे म्हणून तुम्ही आयुष्यभर हे अग्निहोत्र केलं आणि वेगवेगळ्या कामना ठेवून वेगवेगळे भोग भोगण्यासाठी अशा प्रकारचे सकाम कर्म करत राहिले तर त्याचा परिणाम शेवटी काय होईल? अशा प्रकारचं जीवन जगणं योग्य आहे का? हे आपलं ध्येय आहे का? याचा सगळ्या साधकांनी विचार करावा. म्हणून 7व्या मंत्रापासून पुढे अशा सकाम कर्मांची, सकाम धर्मविधींची एक प्रकारे निंदा म्हणणं योग्य होणार नाही, परंतु एक प्रकारे हे सगळे कनिष्ठ कसे आहेत हे दाखवण्याची सुरुवात 7व्या मंत्रापासून पुढे केलेली आहे. 7व्या मंत्रामध्ये म्हटलंय की प्लवाही येते. प्लवा म्हणजे नौका किंवा नाशवान नौका. ही जी सगळी कनिष्ठ कर्म आहेत, कनिष्ठ कर्म म्हणजे कोणती? यज्ञकर्म, सकाम यज्ञकर्म, मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलेली कर्म, या 18 यज्ञरूप नौका बुडणाऱ्या आहेत. हे जे काही तुम्ही करताय स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न, हे सगळे बुडणाऱ्या जहाजासारखे आहेत असं इथे म्हटलेलं आहे. कनिष्ठ प्रकारची कर्म आहेत, निकृष्ट प्रकारची कर्म आहेत असं 7व्या मंत्रामध्ये म्हणतात. या सगळ्या सकाम कर्मांना, यज्ञांना निकृष्ट का म्हणलं याचा थोडासा विचार करू. सगळ्यात पहिलं कारण सकाम कर्मांना निकृष्ट का म्हटलं जातं? कारण की हे विधी जे सांगितले गेलेले आहेत हे यज्ञामध्ये अत्यंत काटेकोरपणे करण्याची आवश्यकता होती. सकाम काहीतरी कामना ठेवून आपण यज्ञ करतो, तो करताना काही चूक झाली, काही दोष लागला, विधी करताना काही उलटसुलट झालं तर त्याचा त्या यजमानाला दोष लागत असे, त्याचा उलटा परिणाम होत असे. त्यामुळे हे अतिशय काटेकोरपणे विधीपूर्वक स्टेप बाय स्टेप व्यवस्थित केलं जाणं आवश्यक आहे यज्ञकर्म, अशी पूर्वीच्या काळी मान्यता होती. आज देखील ते खरं आहे, परंतु आज कलियुग असल्यामुळे आपण तो विचार सोडून देऊ. मुळात यज्ञकर्मच आजकाल फारशी होत नाही. प्रसिद्ध गोष्ट होती एक, आठवत असेल सगळ्यांना, आपण 2-3 वेळेस मला असं वाटतं बघितली होती की त्वष्टा नावाचा एक पूर्वीच्या काळी राजा होऊन गेला, राजा होता बहुतेक, आणि त्या त्वष्टाने ऋषी वेगवेगळे बोलवून त्यांच्याद्वारे एक यज्ञ करवला. यज्ञाच्या माध्यमातून त्याला इंद्राला मारू शकेल असा एक पुत्र निर्माण करायचा होता. त्वष्टाच्या, मला असं वाटतं, मोठ्या मुलाला किंवा आधीच्या मुलाला इंद्राने ठार मारलं होतं. म्हणून इंद्रावर बदला घेण्यासाठी त्यांनी यज्ञ करवला की इंद्राला मारणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. ऋषींनी यज्ञ केला आणि यज्ञामध्ये उच्चार करताना इंद्र शत्रुम विवर्धस्व असा त्यांना उच्चार करायचा होता. तो एका विशिष्ट प्रकाराने केला तर इंद्राचा शत्रू जन्माला आला असता. पण तो उच्चार करताना ऋषींचा चुकला आणि इंद्राला मारणारा शत्रू निर्माण होऊ दे किंवा इंद्राला मारणारा मुलगा निर्माण होऊ दे याच्याऐवजी त्या उच्चारामुळे त्याचा अर्थ उलटा झाला आणि जो मुलगा इंद्राच्या हातून मारला जाईल असा मुलगा निर्माण, असा पुत्र निर्माण होऊ दे असा त्या मंत्राचा अर्थ झाला. त्वष्टाला मुलगा झाला, परंतु तो मुलगा इंद्राला मारणार याच्याऐवजी इंद्राच्याच हातून तो मारला जाईल अशा प्रकारे ती निर्मिती झाली. त्या मुलाचं नाव होतं वृत्रासूर. पुढे ती बरीच मोठी कथा आहे, परंतु याच्यामध्ये मुख्य संदेश काय आहे की कुठलीही कामना ठेवून जेव्हा आपण कर्म करतो, विशेषतः वैदिक कर्म, यज्ञविधी, तेव्हा तो अत्यंत काटेकोरपणे आणि शास्त्रोक्त विधियुक्त पद्धतीने नियमानुसार केला जाणं आवश्यक आहे. तसा तो केला गेला नाही तर त्याचा उलटा दोष प्रत्यवाय लागतो. म्हणून सकाम कर्म हे निकृष्ट आहे म्हटलं जातं. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण इथे म्हटलेलं आहे की हे जे सगळे सकाम कर्म आहेत ते बुडणाऱ्या जहाजांप्रमाणे आहेत आणि याचे एकूण 18 घटक त्यांनी सांगितले. 18 होड्या म्हटल्या. आता 18 नौका नाही आहेत या, परंतु 18 साधनं आहेत असं आपण म्हणूया, किंवा 18 बुडणारी साधनं आहेत, बुडणाऱ्या नौका आहेत. 18 हा शब्द इथे का बरं वापरला? 18 हा नंबर इथे का बरं वापरला? कारण की कुठलंही यज्ञकर्म करण्यासाठी 4x4 म्हणजे ऋग्वेदाचे 4 प्रतिनिधी,
यजुर्वेदाचे 4, सामवेदाचे 4 आणि अथर्ववेदाचे 4. प्रत्येक वेदाचे 4 प्रतिनिधी असे मिळून एकूण 16 याज्ञिक आणि त्याच्याबरोबर यजमान पती आणि यजमान पत्नी असे एकूण 18 जण मिळून हे अग्निहोत्र होत असे. परंतु या 18च्या 18 लोकांच्या माध्यमातून केलं जाणारं अग्निहोत्र या सगळ्या यज्ञरूप नौका या बुडणाऱ्या जहाजासारखा आहेत, निकृष्ट आहेत, अवर आहेत. असं का बरं म्हटलं तर दुसरं कारण हे की यज्ञाच्या माध्यमातून जी काही प्राप्ती होत असे ती अत्यंत टेम्पररी, अशाश्वत आणि मर्यादित असे. भलेही तो स्वर्गासारखा फार मोठा भोग का असेना, परंतु कुठलाही व्यक्ती स्वर्गामध्ये 24 तास राहू शकत नाही, अखंड राहू शकत नाही. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुण्य क्षीण झालं की त्या व्यक्तीला स्वर्गातून वापस येणं भाग आहे. अखंड स्वर्गामध्ये कितीही सुंदर भोग असले तरी कोणी राहू शकत नाही. माझ्याकडे कितीही पैसे असले तरी क्रूजवर गेल्यावर भलेही मी VIP केबिनमध्ये राहिले तरी क्रूज संपला, वेळ संपले की क्रूजमधून खाली उतरून जमिनीवर येणं भाग आहे. कितीही जास्त पैसे देऊन भले फर्स्ट क्लासमध्ये नाही, प्रायव्हेट चॉपरमध्ये जरी मी ट्रॅव्हल केलं तरी कधीतरी जमिनीवर येणं आवश्यक आहे. कितीही मोठ्या 5 स्टारनी 7 स्टार रिसॉर्टमध्ये जाऊन राहिलं तरी एक ना एक दिवस पैसे संपतात. पैसे संपले की रिसॉर्टवाले टाटा बाय बाय करतात की निघा आता आमच्या रिसॉर्टमधून, तुमची वेळ संपली. वेळ संपली की 1 मिनिटसुद्धा आपल्याला कोणी त्या डेस्टिनेशन्समध्ये राहू देत नाही. जेवढे आपल्याकडे पैसे आहेत आणि पैसे, सुकृत, पुण्य, संपत्ती, संपदा ही नेहमी मर्यादित असते. त्यामुळे सकाम कर्माच्या, सकाम यज्ञांच्या माध्यमातून आपण जे काही मिळवतो त्यातली कुठलीही गोष्ट कायम टिकणारी नाही. वैदिक काळामध्ये हा सगळा संदर्भ यज्ञाशी होता. आपण परत आजच्या काळाशी थोडंसं हे सगळं जोडून घेण्याचा प्रयत्न करू की माझ्या घरी माझा मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, अगदी माझ्या काळजाचा तुकडा आहे. फार माझा त्याच्यामध्ये जीव गुंतलेला आहे. त्याला काहीतरी कमी जास्त होतं, त्याला कमी जास्त झालं की माझा जीव घालमेल होते. म्हणून मी देवाला नवस बोलते की देवा तू माझ्या मुलाला बरं कर, तू माझ्या मुलाला एकदा फक्त बरं कर, मी तुला अमुक अमुक गोष्ट अर्पण करेन. आणि खूप मनापासून प्रार्थना केली, देवाला काय जे काय करायचं ते अर्पण केलं. देवाने माझ्या मुलाला बरं केलं. मुलाला बरं केलं, पण याच्यानंतर पुढे काय? एकदा देवाने त्या मुलाला बरं केलं, एकदा त्याने आजारातून बाहेर काढलं, म्हणजे याच्यापुढे आयुष्यभर मुलगा कधी आजारी पडणारच नाही अशी त्याची खात्री आहे का? बरं, तो कदाचित आजारी पडणार नाही, परंतु त्याचं बाकीचं जीवन हे अत्यंत सुखी असेल अशी काही गॅरंटी आहे का? त्यामुळे आपण देवाला एखादा जेव्हा नवस बोलतो, एखादा जेव्हा व्रत करतो की तो अमुक अमुक संकट माझं दूर कर, अमुक अमुक व्यक्तीला नोकरी मिळू दे, माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी मिळू दे, त्याचं लग्न होऊ दे, अशा प्रकारच्या मागण्या आपण देवाला मागतो. आणि त्याच्या बदल्यात मी तुला काहीतरी देतो आणि त्याच्या बदल्यात तू माझं हे प्रपंचातलं संकट दूर कर, तू माझी प्रपंचामध्ये उन्नती होऊ दे, भरभराट होऊ दे. अशा प्रकारे जर आपण देवाणघेवाणीचा आपला कार्यक्रम सगळा भगवंताशी चालू असेल तर त्या ज्या काही मागण्या देवाकडून आपण पूर्ण करून घेतो त्या कायम टिकणाऱ्या मागण्या नाहीत. अशी कुठलीही गोष्ट नाही की जी देवाने दिली आणि त्याच्यानंतर आपलं पूर्ण समाधान झालं, असं कधीही होत नाही. आता ठीक आहे, मुलगा बरा झाला पण मुलीचं लग्न होत नाही, मग देवा आता तू मुलीचं लग्न करून दे, मग आता मला नातू होऊ दे, मग आता काय सोन्याची फुलं वाहण्याचा कार्यक्रम होऊ दे. हे एकानंतर एक आपल्या मागण्या चालूच असतात भगवंताला. मला सत्ता मिळावी, यश मिळावी, कीर्ती मिळावी, प्रतिष्ठा मिळावी, समाजामध्ये माझं नाव असावं, अशा वेगवेगळ्या मागण्या आपण भगवंताला करत राहतो. आणि ही जी सकामता आहे ही कधीही संपणारी नाही. कितीही मागण्या देवाने पूर्ण केल्या तरी त्याच्यातून मनुष्याचं पूर्ण समाधान होणं शक्य नाही. मग इथे जे कर्माला निकृष्ट म्हटलेलं आहे त्याचं मुख्य कारण हे की सकाम कर्म कितीही केली आणि त्या कामना कितीही पूर्ण झाल्या तरी मनुष्याचं समाधान होणार नाही, अंतिम सुख शांती त्याला मिळणार नाही. बघा, 7व्या मंत्रापासून पुढे ही जी सकामतेची एक प्रकारे निंदा करायला सुरुवात केली आहे. बघा, व्रतवैकल्यांची निंदा नाही, यज्ञकर्माचीही निंदा नाही, तर त्याच्यामागे जी सकामता आहे त्या सकामतेची इथे मुख्यतः निंदा करणं चालू आहे. बघा, बहुतांश समाज, जसं आपण विचार केला की बहुतांश समाज हा आजही देवाकडे जातो
तो असा काही फार मला उच्च विद्या हवी, अंतिम सुख हवं, अंतिम शांती समाधान हवी. शौनक ज्या प्रकारे गेला होता तशा प्रकारे शौनकासारखा उच्च विद्येचा, उच्च आनंदाचा विचार करून काही आपण देवाकडे जात नाही. इनफॅक्ट बहुतांश समाज आपला प्रपंच सुरळीतपणे व्हावा म्हणून देवाकडे जातो. अशा प्रकारे देवाकडे जाणं याच्यात काही चुकीचं नाही. याच्या निमित्ताने जो बहुतांश समाज आहे तो सदाचारी राहतो, धार्मिक मार्गावर राहतो, पापभीरू प्रवृत्तीचा राहतो, नैतिक मूल्य सांभाळण्याचा प्रयत्न करतो. बहुतांश लोक, सामान्य लोक, दांभिक लोकांची गोष्ट आपण सोडून देऊ, दुराचारी लोकांची गोष्ट आपण सोडून देऊ, पण सामान्य जे प्रापंचिक लोक आहेत ते जेव्हा देवाकडे जातात काहीतरी कामना घेऊन, तेव्हा आमचा संसार सुखाचा चालू दे एवढीच त्यांची एक इच्छा असते. आणि या लोकांनी आपल्या सगळ्या कामना किंवा पूजापाठ करणं सोडून द्यावं हे इथे सांगणं चालू नाही. नाहीतर आपण काय करू की इथून घरी गेल्यावर म्हणू, अहो आम्ही नुकतंच मुंडक उपनिषद शिकलो आणि त्याच्यामध्ये सांगितलं की अशा प्रकारे ही जी सगळी सकाम कर्म आहेत ही बुडणाऱ्या जहाजांप्रमाणे आहेत, त्याचा काही उपयोग नाही. मग आता गणपती कशाला बसवायचे, हरताळिकेचं व्रत तरी कशाला करायचं, उपवास तरी कशाला करायचा, करून काय मिळणार आहे शेवटी. आता त्यांनी सांगितलंय की असं आपण कोणाचं माझं भलं व्हावं, सुख समृद्धी व्हावी अशा काही मागण्या देवाला करायच्या नाही, मग व्रत तरी कशाला करायचं. हा इथे उद्देश नाही. आपले उत्सव, आपले सण, आपल्या तीर्थयात्रा, आपली व्रतं हे सगळं आपण व्यवस्थित करावं. परंतु त्याच्यामागे असलेल्या ज्या आपल्या मागण्या आहेत, ज्या आपल्या देवाकडे भगवंताकडे असलेल्या मागण्या, मनातल्या इच्छा, भोगांच्या इच्छा, कामना या हळूहळू कमी व्हाव्यात. हा सगळा उपदेश कोणासाठी चालू आहे? हा शौनकासारख्या लोकांसाठी उपदेश चालू आहे, जे 90-95% लोक समाजातले, ज्यांना केवळ आणि केवळ आपला प्रपंच दुरुस्त करून हवा आहे, त्या लोकांना हा उपदेश चालू नाही. अशा प्रकारे प्रपंच करताना एखादा कोणीतरी असतो, मनुष्याणाम सहस्त्रेषु, की ज्याच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होते. शौनक स्वतः असा महाशाल होता, फार मोठा गृहस्थ होता, महान यज्ञशाळा चालवणारा. 28,000 कोणी 88,000 म्हटले की ऋषींना त्याच्याकडे त्या यज्ञशाळेमध्ये राहून अग्निहोत्र करत असत. त्यांच्या खाण्यापिण्याचा, झोपण्याचा हा रोज प्रबंध करत होता. असा अत्यंत संपन्न धार्मिक मनोवृत्तीचा माणूस विचारतो की ह्याच्या पलीकडे, याच्यापेक्षा उंच दर्जेदार जीवन, एखादी विद्या, एखादं ज्ञान आहे का? हे सगळं करण्यामध्येच जीवनाची कृतार्थता आहे का याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मी जीवनामध्ये करणं अपेक्षित आहे, जे केल्यामुळे माझं पूर्ण समाधान होईल? शौनकाला हे कळलं होतं की अशी कितीही कर्म मी केली, कितीही अग्निहोत्र केली, त्याच्यातून कितीही कामना पूर्ण झाल्या माझ्या, तरी त्याच्यातून माझ्या जीवनात कृतार्थता येणार नाही. एक प्रामाणिक इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली होती. की हे जे काही जीवन चालू आहे याच्यापेक्षा एक अतिशय उंच दर्जेदार, सुंदर, अर्थपूर्ण जीवन माझ्या वाट्याला यावं. आणि अशा शौनकासाठी हा उपदेश चालू आहे की ही जे काही सकाम यज्ञ, व्रतवैकल्य आहेत ती निकृष्ट आहेत, खालच्या दर्जाची आहेत. कारण की याच्या माध्यमातून तुला जे काही मिळेल त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये पूर्ण समाधान कधीही मिळणार नाही. अंतिम शांती, निर्भयता, सुख, समाधान या संसारामध्ये नाही. हा झाला वैदिक कर्माच्या दृष्टीने या मंत्राचा केलेला विचार. आपण थोडासा आजच्या काळाच्या दृष्टीने मंत्राचा विचार करू की आज भलेही अग्निहोत्र आपण करत नसू, पण आज आपण धार्मिक विधी करतो, व्रतवैकल्य करतो. ज्या लोकांचा धर्मावरती विश्वास नाही, देवावरती विश्वास नाही, असे देखील अनेक चांगले, प्रामाणिक, कष्टकरी लोक या जीवनामध्ये आहेत. त्यांच्यापैकी बरेच कोणी मोठे वैज्ञानिक आहेत, कोणी मोठे उद्योगपती आहेत, क्रीडापटू आहेत, कलाकार आहेत, की ते अत्यंत प्रामाणिकपणे आपापल्या क्षेत्रामध्ये मेहनत करतात, कष्ट करतात, चांगलं जीवन जगतात आणि त्या माध्यमातून काहीतरी वेगवेगळं मिळवतात. खूप यश, खूप कीर्ती, खूप प्रतिष्ठा संपादन करतात. कोणी धर्माच्या व्रतवैकल्यांच्या माध्यमातून आणि कोणी व्यवसायात, व्यवहारात कष्ट करून. परंतु कुठल्याही प्रकारे जरी आपण हे व्यावहारिक यश, संपदा संपादन केली, मिळवली आजच्या जगात, तरी त्याच्यातून पूर्णत्व येणार आहे का? कृतार्थता येणार आहे का?
जीवनाचा माझ्या जेव्हा अंतिम काळ येईल, अंतिम दिवस येईल आणि जेव्हा मी मागे बघून माझ्या संपूर्ण जीवनाचा विचार करेन, वेन आय रिफ्लेक्ट बॅक ऑन माय लाईफ, तेव्हा मला माझ्या जीवनाबद्दल समाधान वाटेल का? आज समाजामध्ये ज्या लोकांना आपण यशस्वी प्रतिष्ठित म्हणून मानतो त्यांचं थोडंसं चरित्र बघावं, त्यांच्या गोष्टी बघाव्यात आणि त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या अंतिम दिवसांमध्ये त्यांची मानसिकता काय होती याचा थोडासा विचार करूया. एक 2-3 उदाहरणं बघू म्हणजे लक्षात येईल की ब्रिटनची राणी एलिझाबेथ, क्वीन एलिझाबेथ पहिली राणी 16व्या-17व्या शतकामध्ये साधारण ही होऊन गेली. हिच्या जीवनाचा जेव्हा अंतिम काळ आला तेव्हा मृत्यूसमयी तिचं शेवटचं वाक्य असं होतं की ऑल माय पजेशन्स फॉर अ मोमेंट ऑफ टाईम. संपत्ती, हे जे काही माझं राजवैभव आहे हे केवळ क्षणिक आहे, एका क्षणासाठी क्षणभंगूर आहे. एवढ्या मोठ्या देशाची राणी, राजघराण्यात जन्म झालेला राहिलेली, सगळं हे राजवैभव तिने आयुष्यभर उपभोगलं. परंतु अंतिम क्षणी तिला काय रिअलाईज झालं मृत्यूच्या क्षणी, की हे संपूर्ण राजवैभव केवळ क्षणिक होतं, एका क्षणापुरतं राहिलं आणि त्यांनी मला सुख दिलं. दुसरं एक उदाहरण बघू की ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जेव्हा जीवनाचा अंतिम दिवस होता तेव्हा त्यांचं शेवटचं वाक्य मृत्यूसमयी ते म्हणाले की आय एम बोर्ड विथ इट ऑल. आय एम बोर्ड म्हणजे मला कंटाळा आलेला आहे, अत्यंत कंटाळा आला. कशाचा? या सर्व गोष्टींचा मला अत्यंत कंटाळा आला आहे. असं कोण म्हणालं? अत्यंत यशस्वी देशाचे पंतप्रधान ज्यांनी वर्ल्ड वॉर 2 मध्ये ब्रिटनचं नेतृत्व केलं, आपल्या देशाला विजय मिळवून दिला. सगळ्या लोकांच्या मध्ये ते अत्यंत विजनरी म्हणून मानले जायचे. अत्यंत साहसी होते, दूरदर्शी होते, बुद्धिमान होते. अनेक लोकांनी त्याची वाहवा केली. परंतु आपल्या जीवनाच्या अंतिम क्षणी ते काय म्हणाले की मला या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे. अजून एक उदाहरण बघू की आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध इन्व्हेस्टर राकेश झुनझुनवाला, अनेक वेळेस त्यांचं इथे या फोरमवर मी उदाहरण दिलेलं आहे की बुल ऑफ इंडियन मार्केट, साध्या मध्यमवर्गीय घरातून वरती आलेले हे राकेशजी, परंतु भरपूर पैसा, कोट्यावधी, हजारो कोटी रुपयांमध्ये त्यांनी पैसा कमवला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून. आणि जीवनाचे जेव्हा त्यांच्या अंतिम दिवस होते ते आजारी होते बरेच. त्या काळात त्यांची एक मुलाखत घेतली गेली आणि आपल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, मनी हॅज गॉट 5 crore गुड थिंग्स. पैसा आल्यामुळे कोट्यवधी चांगल्या गोष्टी जीवनामध्ये येतात. जस्ट वन रिअली बॅड थिंग. एकच फक्त वाईट गोष्ट आहे पैशांच्या बाबत. ती काय वाईट गोष्ट आहे की यू कॅनॉट टेक इट विथ यू. तो पैसा तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. हे त्या राकेशजींना कधी जाणवलं? जेव्हा त्यांच्या जीवनाचे शेवटचे दिवस होते. एवढं सगळं कमावलं, एवढं सगळं मिळवलं, एवढं सगळं भोगलं, परंतु शेवटी ते काय म्हणाले की यू कॅनॉट टेक इट विथ यू. एव्हरीबडी कमेंट्स ऑन व्हॉट ही ऑर शी डझंट हॅव. प्रत्येकजण जेव्हा जीवनाच्या शेवटच्या अंतिम काळामध्ये असतो तेव्हा आपण काय मिळवलं, किती मिळवलं, काय आहे काय नाही याचा प्रत्येक व्यक्ती विचार करतो. टुडे आय हॅव फार बेटर थिंग्स इन लाईफ दॅन मनी. आज माझ्याकडे पैसा आहे आणि पैशांनी मिळू शकतात अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. देवानी मला सगळं दिलेलं आहे. गॉड हॅज गिवन मी एव्हरीथिंग. वेल्थ, सक्सेस, अ गुड वाईफ अँड गुड फ्रेंड्स. मला भरपूर संपत्ती मिळाली, यश मिळालं, भोग मिळाले, चांगली पत्नी, चांगला परिवार, चांगले मित्र मिळाले. देवानी हे एवढं सगळं मला दिलं, परंतु आय विश ही गिव्ज मी गुड हेल्थ. त्यांनी मला चांगलं आरोग्य दिलं नाही. आरोग्य बिघडलं म्हणून जीवनाच्या शेवटच्या अंतिम काळी ते म्हणाले, बघा एवढं सगळं जर तुम्हाला मिळालं, एवढे पैसे, एवढे भोग, एवढं चांगलं घर, पत्नी मिळाली, तर एक आरोग्य देवाने दिलं नाही, त्याने काय बिघडलं? माणसाचं असं नसतं. बाकी सगळं दिलं पण आरोग्य का नाही दिलं? एखाद्या व्यक्तीला आरोग्य खूप चांगलं दिलं तर तो म्हणेल की आरोग्य चांगलं दिलं पण पैसा नाही दिला. आरोग्य दिलं, पैसा दिला, पण पत्नी चांगली नाही दिली, मुलं चांगली नाही निघाली. कुठल्या ना कुठल्या आपल्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये आपण असंतुष्ट राहावं, आपल्याला अपूर्ण वाटावं, आपल्याला वाईट वाटावं, हे या जीवनाचं स्वरूप आहे. या जीवनामध्ये कोणाला कधीही पूर्णत्व मिळणं शक्य नाही, पूर्णत्व अनुभवणं शक्य नाही. 4 गोष्टी मिळतील, 4 मिळणार नाहीत. मनुष्य हा कायम असमाधानी राहील.
बघा, आपण 3 क्षेत्रातल्या 3 मोठ्या मोठ्या व्यक्तींची उदाहरणं बघितली. अत्यंत मोठी राजघराण्यात जन्मलेली राणी, अत्यंत यशस्वी पंतप्रधान आणि अत्यंत यशस्वी स्टॉक मार्केटमधले इन्व्हेस्टर. परंतु तिघांनाही जीवनामध्ये हे अंतिम समाधान, पूर्णत्व मिळालं नाही. जीवनाच्या शेवटी वैफल्य आलं एवढं सगळं मिळवून. मग तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य लोक आहेत, तर असं केवळ सत्ता, संपत्ती, यश यांच्या मागे धावपळ करून आपल्याला हे समाधान मिळणार नाही, हे विचार करून आधीच जाणून घ्यावं. प्रत्यक्ष जीवनाचा अंतिम काळ येण्याच्या आधी हा विचार आधीच केलेला असावा. म्हणून सकाम कर्म ही मर्यादित असावी. असं आहे की व्रतवैकल्य सोडून द्यायची नाहीत, सगळी व्रतवैकल्य करायची. तीच पूजा, तीच उपासना, तोच गणेशोत्सव, तीच आरती, तोच नैवेद्य, हे सगळं करायचं. फक्त हे करताना भगवंताकडे काहीही मागायचं नाही. जो पारमार्थिक साधक आहे, ज्याला आपल्या या रोजच्या जीवनातून एक पायरी वरती जायचं आहे, मोक्षाच्या दिशेने क्रमविकास करायचा आहे, हे अंतिम ज्ञान, अंतिम समाधान मिळवण्याच्या दृष्टीने त्या दिशेने ज्याला विकसित व्हायचं आहे, असा शौनकासारखा प्रामाणिक साधक, प्रामाणिक मुमुक्षू जो असेल, त्याला इथे सांगण्यात चालू आहे की तू कर्म करत राहा, परंतु त्याच्यामधली सकामता सोडून दे. प्रत्यक्ष मंत्रामध्ये एवढा सगळा विषय आलेला नाही. आपण अनुषंगिक काही बऱ्याच गोष्टी बघतो आहोत. मंत्रामध्ये केवळ एवढंच सांगितलं आहे की एतत् श्रेयः यः अभिनंदन्ति मूढा जरा मृत्युंते पुनरेवापि यन्ति. जे मूढ लोक आहेत त्यांना, मूढ लोक म्हणजे कोणते? यज्ञ करणारे याज्ञिक अथवा यजमान. त्या मूढ लोकांना अशा प्रकारचे सकाम यज्ञ, ज्याच्या बदल्यात स्वर्ग मिळतो, ज्याच्या बदल्यात काहीतरी मिळतं, तेच कल्याणकारक वाटतात आणि अशा सकाम विधींमध्ये ते अडकून पडतात. याचा परिणाम काय होतो? जरा मृत्युंते पुनरेवापि यन्ति. त्यामुळे ते जन्म मरण रूप चक्रामध्ये अडकून पडतात. बघा, स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून अज्ञान आहे. बहुतांश लोक अशा प्रकारे सकाम कर्मांच्या मागे का लागतात? कारण की आपलं मूळ स्वरूप त्यांना माहिती नाही, सच्चिदानंद स्वरूप त्यांना माहिती नाही आणि म्हणून त्यांना अपूर्ण वाटतं. ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी मनामध्ये कामना निर्माण होतात. कामनांच्या पूर्तीसाठी कर्म, कर्म करताना कर्तृत्व भाव, कर्तृत्व आहे म्हणून भोक्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे म्हणून कर्मफळं मिळतात. कर्मफळं भोगताना अजून नवीन कामना, नवीन कर्म आणि असं हे जन्म मृत्यूचं चक्र अखंड सुरू राहतं आणि याच्यातून सामान्य माणसाची सुटका होत नाही. आणि असे जे अज्ञानी लोक आहेत, जे अविद्येने ग्रासलेले लोक आहेत, असे जे अज्ञानी लोक आहेत, अविद्येने ग्रासलेले लोक आहेत, त्यांची दुर्दशा कशी होते ते पुढे 8व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण फक्त 8वा मंत्र वाचू, त्याचा अर्थ वाचू आणि आपलं आजचं हे चिंतन थांबवूया. सकाम कर्मांना, यज्ञांना सर्वस्वी चांगलं मानणारे हे जे अविद्याग्रस्त लोक आहेत, त्यांची दुर्दशा सांगताना म्हणतात की अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीरा पंडितम मन्यमानाः जंघन्यमाना पर्यंती मूढा अंधे नैव नियमाना यथांधः. स्वतः अविद्याग्रस्त असूनही स्वतःला फार बुद्धिमान व पंडित समजणारे, त्रिविध तापांचे धक्के खाणारे हे मूढ याज्ञिक आंधळ्याच्या पाठीमागे जाणाऱ्या अंधांप्रमाणे जन्ममरणाच्या चक्रात वणवण फिरत राहतात. स्वतः अविद्याग्रस्त, अविद्याग्रस्त म्हणजे आम्ही यज्ञ करतो, आम्ही इतकं चांगलं व्रत करतो, आम्ही इतकी चांगली देवाची पूजा करतो, आम्ही नुकतेच तिरुपतीला जाऊन आलो, आम्ही 4 धाम यात्रा करून आलो, तुम्हाला काय वाटलं? अशा प्रकारे एक तोरा असतो बऱ्याच धर्मविधी करणाऱ्या लोकांचा. ते धर्मविधी व्यवस्थित करतात, चांगलं करतात, यथाशास्त्र करतात, परंतु ते करताना एक प्रकारचा तोरा असतो, अभिमान असतो, चांगलं करतात आणि त्यांना वाटतं हेच जीवन आहे, हेच सर्वस्व आहे, याच्या पलीकडे अजून काही असू शकतं असा ते विचारही करत नाही. स्वतःला अतिशय बुद्धिमान पंडित समजतात आणि असं करत करत त्रिविध तापांचे धक्के खात राहतात. त्यांची दुर्दशा इथे सांगितलेली आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की हा जो मंत्र आहे मुंडक उपनिषदातला, हा मंत्र असाच्या असा याच्या आधी कठोपनिषदामध्ये येऊन गेलेला आहे. आपल्या या फोरमवरती जे लोक आपल्याबरोबर ज्यांनी कठोपनिषदाचा अभ्यास केला आहे त्या सगळ्यांच्यासाठी हे होमवर्क आहे की घरी गेल्यावर कठोपनिषदाचा ग्रंथ उघडावा
हा मंत्र कुठे येऊन गेला आहे त्याचा थोडासा विचार करावा, अभ्यास करावा. मंत्र जवळपास पूर्ण असाच्या असा आधी होऊन गेला होता. फक्त एक शब्द जंघन्यमानः याच्याऐवजी कठोपनिषदात म्हटलं होतं दंद्रम्यमाणाः. तिथे म्हटलं होतं दंद्रम्यमाणाः परियंती मूढा. इथे म्हटलंय जंघन्यमाना परियंती मूढा. पण सहसा काय होतं, कठोपनिषदात काय आपण ऐकलं होतं ते तेव्हाच्या तेव्हा आपण विसरून जातो. स्थलत्याग होता सवेची जाते. आपल्याला मागच्या आठवड्यात काय सांगितलं ते आत्ता लक्षात राहत नाही. मग 4-6 महिने आधी काय झालं ते कोण लक्षात ठेवणार आहे. अशी आपली बुद्धी स्खलनशील असते, सामान्य मनुष्यांची बुद्धी. आणि तिला सतेज करण्यासाठी, सूक्ष्म आणि सावध करण्यासाठी सामान्य माणसाला, आपल्यासारख्या साधकांना, मुमुक्षुला वारंवार प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी श्रवणाचं महत्त्व आहे, त्यासाठी मनन, त्यासाठी निदिध्यासन, या सगळ्या प्रक्रिया आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. 8व्या मंत्राचा आपण अर्थ बघितला, प्राथमिक अर्थ, आणि त्याचं थोडंसं विस्ताराने विवरण. उरलेले मंत्र आपण पुढच्या सत्रात बघूया. आज आपलं चिंतन इथेच थांबवू. हरिओम तत्सत.